मला वाटतं सर्व हिंदूंनी राम मंदिर झालं, पण आता रामराज्य येण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा. आपल्या दिवसातला किमान 1 तास तरी आपण धर्म प्रसारासाठी, धर्म रक्षणासाठी, राष्ट्र रक्षणासाठी आपण द्यायला हवं. आज आपण कितीतरी घटना पाहतोय ना. मंदिर वही बनाएंगेचा नारा तुम्ही सगळ्यांनी ऐकला असेल. त्याच जागी मंदिर झालं, पण ते मंदिर जे झालं त्या मागची जी स्टोरी आहे ती आपल्याला या पॉडकास्टमध्ये कव्हर करायची आहे. त्याच्यानंतर तो ढाचा पडला, त्याच्यानंतर स्वच्छता केली, तिथं प्रभू रामचंद्रांची मूर्ती सापडली, लक्ष्मणाची मूर्ती सापडली, सीतामातेची मूर्ती सापडली. तुला नाही गेलं तर चालणार नाही का? तू जर गेला आणि तुला बरं वाईट काही झालं तर आम्ही कुणाकडे पाहायचं? त्यावेळेला आईला मी एकच उत्तर दिलेलं, आलो तर तुझा, नाहीतर रामाचा. आणि मी तिथं गर्दी वाढली आणि त्यावेळेला ना आम्ही 3-4 जण वरनं खाली पडलो, त्यामध्ये मीही होतो. पण झालं काय, तसं बघायला गेलं तर एक प्रकारे हिंदूंना हिंदुस्तान मिळालेला आहे, म्हणजे हिंदूंचाच कायदा. आज तो कोई हमारी अयोध्या पे प्रश्न नहीं उठाएगा. आज कोई राम भक्त पर उंगली नहीं उठा सकता, नहीं उठा सकता. प्रत्येकाच्या मनामध्ये ते खदखदत होतं की आहे ना, आमच्या प्रभू रामचंद्रांचं जन्मस्थान कुठला तो बाबर येतो आणि तिथं आहे ना तो त्याची मस्जिद उभा करतो. ज्या दिवशी तो ढाचा पाडला त्या दिवशी संपूर्ण अयोध्येतले अयोध्यावासी जे होते ते मिठाई वाटत होते. मंदिर वही बनाएंगेचा नारा तुम्ही सगळ्यांनी ऐकला असेल आणि त्याच जागी मंदिर झालं, पण ते मंदिर जे झालं त्या मागची जी स्टोरी आहे ती आपल्याला ह्या पॉडकास्टमध्ये कव्हर करायची आहे. तर आपल्यासोबत आपले गेस्ट आहेत आणि ते आज आपल्याला ह्याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. त्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो सगळे सांगणार आहेत आणि मंदिर बनण्यामागं काय काय गोष्टी झाल्या त्या सगळ्या आपल्याला आज माहिती करून होणार आहेत. म्हणून पहिलं तर तुमचं इंट्रोड्युक्शन द्या आपल्या ऑडियन्सला सर. सर्वांना नमस्कार. माझं नाव दीपक आगवणे, राहायला पुण्यामध्येच आहे. हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून देव देश धर्मची सेवा करतो. मागील 2016पासून या सेवेमध्ये कार्यरत आहे आणि आज इथं येण्याची संधी मिळाली त्यासाठी कृतज्ञता. थँक्यू सर. आणि आत्ता आपण मुद्द्याकडे येऊया आपल्या, की आता हे राम मंदिर जे झालेलं आहे, तर पहिलं तुम्हाला ना हे जाणून घ्यायचं आहे की तिथेच का, म्हणजे आज आपल्याकडे पूर्ण पृथ्वी आहे, तिकडे चला पृथ्वीचं अयोध्या आहे, अयोध्येच्या तिकडं अजून दुसरी पण जमीन आहे, पण सगळ्या जे कारसेवक म्हणा किंवा सगळे जी लोक आहेत भारतभरातली, त्यांचं एकच म्हणणं होतं की मंदिर वही बनाएंगे. कसं आहे ना की सर्वसामान्य माणूस ज्या गावी जन्माला आला त्या गावाची ओढ असते की नाही, कारण माझं ते जन्मस्थळ आहे. बरोबर. मग इथं तर आमच्या प्रभू रामचंद्रांचं म्हणजे संपूर्ण हिंदूंचं जे श्रद्धास्थान आहे, प्रभू रामचंद्र त्यांचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणीच ते मंदिर व्हावं हे सर्वांनाच म्हणजे श्रद्धेमुळं सर्वांनाच वाटत होतं की नाही, आमच्या प्रभू रामाच्या मोठं मंदिर तिथंच व्हायला हवं. त्यामुळं ती जी जागा आहे तर ती पावन अशी भूमी आणि त्या अयोध्येतली जिथं प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र त्रेतायुगात प्रकटले, त्यामुळं त्या जागेशी सर्वांची श्रद्धा निगडीत आहे. बरोबर. म्हणजे श्रद्धा जिथे तिथंच मंदिर व्हावं. बरोबर ना? तसंच आहे. तर मग आपले राम मंदिर जे झालेलं आहे, मग त्यावेळी तुम्हाला संधी भेटली होती सर की जाण्याची, तर तो एक्सपिरियन्स आम्हाला जाणून घ्यायचा आहे की नक्की कसं वातावरण होतं तेव्हा काळचं. काय होतं ना की तसं पाहायला गेलं तर ती कारसेवा आणि त्या कारसेवेमध्ये कारसेवक म्हणून मला पण जी जायची संधी मिळाली, तर त्यावेळेला त्याच्या आधी मी नंतरच्या कारसेवेमध्ये गेलेलो. 90ला जी कारसेवा आधी जी झालेली होती, तर त्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये कारसेवकांची तिथं अमानुषपणे हत्या करण्यात आली. म्हणजे 30 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरपर्यंत 4 दिवस कारसेवकांना वर गोळीबार केला गेला. जे कारसेवक कुठं म्हणजे आहे ना, ज्यांनी काही घरांमध्ये आश्रय घेतला होता तर त्या घरातनं काढून रस्त्यावरती आणून त्यांना गोळ्या घातल्या गेल्या आणि संपूर्ण अयोध्येमध्ये रस्त्यावर हजारो कारसेवकांचे मृतदेह पडले होते. आणि त्या तत्कालीन त्यावेळच्या सरकारनं त्यांना एका कुठल्या तरी गाड्यांमध्ये टाकून ते मृतदेह शरयू नदीमध्ये टाकले आणि ते सर्व लपवण्याचा प्रयत्न केला गेला, त्या हत्या. आणि कोठारी बंधूंची हत्या तर सर्वांना माहीतच आहे की त्यांचं बलिदान कारसेवेमध्ये किती मोठं आहे.
आणि त्यानंतरची जी कारसेवा झाली त्यावेळेला जाण्याची संधी मला मिळाली होती. आणि तसं पाहायला गेलं तर आहे ना, तो काळ जो होता तो संपूर्ण देशामध्ये प्रत्येक हिंदूंच्या मनामध्ये वाटत होतं की आहे ना, हे आमच्यावर म्हणजे आमच्या श्रद्धास्थानावर हा आघात होतोय. तर हा चुकीचा आहे. कारण तसं बघा, म्हणजे 1947ला आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते धर्माच्या आधारावर मिळालं. हिंदूंना हिंदुस्थान मिळाला. मग हिंदूंना मिळालेल्या हिंदुस्थानात स्वतः आमच्याच मंदिरांसाठी, म्हणजे जिथं आमचं प्रभू रामचंद्राचं जन्मस्थान आहे तिथं ते मंदिर व्हावं असं हिंदूंना वाटणं हे चुकीचं आहे का हो? म्हणजे महत्त्वाचा भाग काय आहे? मग तिथं ते मंदिर व्हावं ह्यासाठी ज्या वेळेला सर्व हिंदू समाज, हिंदू एकत्र येत आहेत, विविध संघटना एकत्र येतात, बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, सगळेजण. मग आम्ही आमच्या देशामध्ये आमच्या प्रभू रामचंद्रांच्या मंदिराची मागणी करणं चुकीचं आहे का? मग हे प्रत्येक हिंदूंच्या मनामध्ये होतं की तिथं ते मंदिर व्हावं. त्यावेळेला मी सुद्धा गेलो आणि तुम्हाला सांगतो, मी त्यावेळेला मुंबईमध्ये राहिला होतो जोगेश्वरीला. आणि ज्या वेळेला आम्ही सगळे एकूण आमच्या इथे 9 जण होतो, आम्ही निघालेलो आणि आमची संपूर्ण वस्ती आम्हाला निरोप देण्यासाठी जमली होती. आणि माझी आई खूप रडत होती आणि बहुतेक जण रडत होते, कारण सर्वांना आधीचं माहीत होतं की ना आधी भयानक पद्धतीने असं अमानुष अत्याचार झालेले आहेत, गोळीबार केलेला आहे आणि बऱ्याच कारसेवकांना मारलं गेलेलं आहे. त्यावेळेला सगळेजण रडत होते, पण आमचा निर्धार होता की नाही, आम्ही अयोध्येला जाणार, तिथं ती कारसेवा आम्ही करणार. प्रभू रामचंद्रांची चरणांची सेवा आहे ती. त्यावेळेला मला माझ्या आईनी प्रश्न विचारला होता की ना, तुला नाही गेलं तर चालणार नाही का? तू जर गेला आणि तुला बरं वाईट काही झालं तर आम्ही कुणाकडे पाहायचं? त्यावेळेला आईला मी एकच उत्तर दिलेलं, आलो तर तुझा, नाहीतर रामाचा. बरोबर. म्हणजे त्यावेळेला सर्वांच्याच मनामध्ये होतं. आणि की ना, प्रभू रामचंद्र हे आमचे श्रद्धास्थान आहे. आणि ज्या वेळेला सगळेजण तिथं कारसेवक गेले, आम्ही 2 दिवस आधी पोचलो होतो तिथं. लाखोनं कारसेवक आले होते. त्यावेळेला तिथं आम्हाला आचार्य धर्मेंद्रजी महाराज, मी त्यांच्याच पेंडॉलमध्ये होतो. शरयू नदीचा जो ब्रिज आहे तिथून जवळच आमचा एक पेंडॉल होता आणि त्या पेंडॉलमध्ये राहण्याची व्यवस्था होती. तिथं मग साध्वी ऋतंबराजी असतील, त्यांचं मार्गदर्शन लाभलं आणि बऱ्याच साधू संतांचं पण मार्गदर्शन लाभलं. बरोबर. आणि ज्या दिवशी तो दिवस 6 डिसेंबर जो उजाडला, त्या दिवशी सर्व कारसेवक असे प्रत्येकाच्या मनामध्ये ते खदखदत होतं की आहे ना, आमच्या प्रभू रामचंद्रांचं जन्मस्थान, कुठला तो बाबर येतो आणि तिथं आहे ना तो त्याची मस्जिद उभा करतो. बरोबर. म्हणजे इंग्रजांच्या काळात सुद्धा तिथं पूजा चालू होती बरं का, पण 1949ला ती पूजा बंद करण्यात आलेली. ओके. मग तिथं पुन्हा आम्हाला आहे ना रामलल्लाचं, आमच्या प्रभू रामचंद्रांच्या पूजेचं आम्हाला भाग्य मिळावं, यासाठी तो म्हणजे आहे ना त्या प्रत्येक कारसेवकांच्या मनामध्ये आहे ना ते खदखदत होतं. सर्वजण एकत्र झाले. ते म्हणाले की आहे ना ढासच ठेवायचा नाही. आणि ह्या कारसेवकांनी, लाखो कारसेवकांनी एकत्र येऊन त्यावेळेला आहे ना तो बाबरी ढाचा पाडलेला आहे. हे कुठल्या तरी एका नेत्यानं सांगितलं किंवा कुठल्या तरी आहे ना कुणीतरी सांगितलं म्हणून नाही, तर हा संपूर्ण भारतवर्षातल्या राहणाऱ्या हिंदूंचा तो रोष होता. हिंदूंना त्या ठिकाणी असलेल्या श्रद्धेमुळं प्रभू रामचंद्रांचं मंदिर पुन्हा त्या जन्मस्थानी व्हावं, यासाठी आहे ना त्या दिवशीचा ती घटना घडलेली आहे. आणि तुम्हाला सांगतो, त्यावेळेला मी सुद्धा आहे ना त्यावेळेला आहे ना त्या ढाच्यावर एक बाजूने ना ती बाबरी मस्जिद जी जो ढाचा जो होता त्याच्या डावीकडच्या बाजूने एक छोटीशी आहे ना अशी पायवाट होती, वरती जायला पायऱ्या होत्या आणि ते जे 3 घुमट होते, तर त्याच्या डाव्या बाजूच्या घुमटावर मी सुद्धा चढलो होतो. ओके. आणि प्रत्येक जण आहे ना तो काय मिळेल तुम्हाला सांगतो, त्यावेळेला मुलायम सिंग यादवनी आहे ना तो ढाचा सुरक्षित राहावा म्हणून आहे ना स्टीलचे, लोखंडाचे आहे ना मोठे पोल आणि त्याचं कंपाऊंड बांधलं होतं. कारसेवकांनी ते हलवून ते तोडलं आणि
त्या पोलनेच तो ढाचा पाडलेला आहे. बापरे. पुन्हाकडे कुदळ नव्हती, फावडा नव्हता, कुठलं शस्त्र नव्हतं. म्हणजे इतकं त्या एवढा मोठा ढाचा त्या ह्याने. आणि मी ज्या वेळेला त्या वरती चढलो, जो तो यायचा प्रयत्न करत होता वरती चढायचा, आणि तिथं चढून मला कसं वरती जायला मिळेल, मी कसं ते तोडेन. आणि मी तिथं गर्दी वाढली आणि त्यावेळेला ना आम्ही 3-4 जण वरनं खाली पडलो. बापरे. त्यामध्ये मीही होतो. पण झालं काय, मला अजून सुद्धा तो प्रसंग आठवतो. मी वरून पडलो, तो एका साधूच्या अंगावर पडलो. ओके. आणि त्या साधूच्या उजव्या बाजूला पोटाला लागलं, त्याच्या अंगावर पडलो होतो. खाली सुद्धा म्हणजे बरीच दगडं, आणि ते खालून सुद्धा तोडत होते, बरोबर. वरतून तोडत होते. चारही बाजूने सर्व कारसेवक ते तोडायचा प्रयत्न करत होते. आणि ज्या वेळेला मी वरतून पडलो त्यावेळेला माझ्या पाठीला अजून व्रण आहे. म्हणजे मी तिथं पडल्यानंतर मला लागलं, पण माझ्यापेक्षा जास्त त्या साधूला लागलं होतं. बरोबर. पण त्या साधूचं म्हणजे ना, संतांचं मन कसं असतं बघा, ते स्वतः उठले, त्यांचं अक्षरशः खूप रक्तस्राव होतोय जखमेतनं. ते मला म्हणत होते की रामलल्ला आपको लगा तो नाही. मला इतकं हे झालं की ना, प्रभू रामा काय म्हटलं हे. हा भाव प्रत्येकाच्या मनात असायला हवा. तरीही त्या अवस्थेत त्यांना म्हटलं, महाराजजी आपको लगा है. तिथं आहे ना तिथं त्यांना उपचारासाठी नाही मुझे कुछ भी, त्यांनी ना त्यांच्या गळ्यामध्ये एक हे होतं, ते काढलं आणि असं बांधलं आणि ते पुन्हा ते मी लागले. त्यांना म्हटलं की आपको मैं विनती करता हूँ, प्रार्थना है आपसे कि आप है ना पहले उपचार कीजिए, आपको नहीं तो इससे है ना कुछ तो हो सकता है. त्यावेळेला त्यांना जबरदस्तीनं मी तिथं घेऊन गेलो आणि त्यांना आहे ना त्या तिथं एका दोघांच्या हवाली केलं. आणि तिथं आहे ना काही गार्ड्स पण होते. मग त्यांना सांगितलं, ते त्यांना आहे ना त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. आणि त्याच्यानंतर तो ढाचा पडला. पण तुम्हाला सांगतो, त्याच्यानंतर तिथं ज्या वेळेला ते स्वच्छता केली, तिथं प्रभू रामचंद्रांची मूर्ती सापडली, ओके. लक्ष्मणाची मूर्ती सापडली, सीतामातेची मूर्ती सापडली. तिथं आहे ना मोठ्या अशा ना घंटा, देवळामध्ये ज्या घंटा असतात, म्हणजे अगदी 6-6 फुटाच्या घंटा सापडल्या 2. ओके. म्हणजे तिथं ते प्रतीक होतं की हे आमच्या प्रभू रामचंद्रांचं जन्मस्थान आहे, हेच आमचं श्रद्धास्थान आहे. बरोबर. त्रेतायुगापासून आज कलियुग आहे. त्रेतायुग, द्वापार युग, आज कलियुग आहे, सुरू आहे. म्हणजे युगांपासून आमचे प्रभू रामचंद्र तिथं, त्यांचं चैतन्य तिथे आहे, त्यांचं रामतत्व तिथे आहे. बरोबर. बरोबर. म्हणजे हे आम्हाला अनुभवता आलं. बरोबर. आणि तो दिवस अयोध्येमध्ये अगदी सणासारखा साजरा केला. ज्या दिवशी तो ढाचा पाडला त्या दिवशी संपूर्ण अयोध्येतले अयोध्यावासी जे होते ते मिठाई वाटत होते. ओके. कुणी खीर बनवत होतं, कुणी अजून लाडू वाटत होतं, कुणी साखर वाटत होतं, कुणी गूळ वाटत होतं, की आज आमचा रामलल्ला मुक्त झाला, आता आम्ही तिथं त्या रामाचं मंदिर बनवणार. बरोबर. म्हणजे त्यानंतर तिथं खूप मोठा असा जल्लोष होता आणि सर्वांना तो आनंद म्हणजे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता, प्रत्येकाच्या मुखामध्ये होतं, जय श्रीराम, जय श्रीराम, पवन सुत हनुमान की जय. म्हणजे तो अगदी संपूर्ण परिसरच नाही, मी तर म्हणतो संपूर्ण आसमंत प्रभू रामचंद्रांच्या त्या जय जयकारानं दुमदुमून गेला होता. आणि ते वातावरण इतकं हे होतं, कितीतरी जणांना त्या ह्याच्यामध्ये, काही जणांना इजा पण झाली होती, लागलं होतं किंवा त्या गडबडीमध्ये. पण आहे ना, सर्वजण ते सगळं काही विसरून तो प्रभू रामचंद्रांचा ते जन्मस्थान मुक्त करण्याचा तो जो आनंद आहे आणि प्रभू रामचंद्रांचा तो भावभक्तीनं जयघोष करत होता. आणि ते वातावरण खूप खूप म्हणजे खूपच आनंददायी होतं. आणि मी पहिल्यांदा ते वातावरण तसं अनुभवलं. बरोबर. आणि प्रभू रामचंद्रांचं चैतन्य अनुभवलं. बरोबर. पण मग आता ही जी घटना आहे तुम्ही जे सांगताय, त्यामध्ये असं दिसत नाही का की आपण एक प्रकारे कायदा हातात घेतल्यासारखं, की आपण जे मनाला वाटतंय ते गोष्ट करतोय, तर मग ह्याकडे तुम्ही कसं बघता? कारण आत्ताच्या काळामध्ये जिथे आपण राहतो ते सगळ्या गोष्टी कायद्याने होतात आणि एक सेट ऑफ ॲक्शन्स असतात, सेट ऑफ गोष्टी असतात, त्यानेच ते व्हायला पाहिजे. हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत झाला ना. शेकडो वर्ष झाला आम्ही कायद्यानंच वागत होतो ना. शेकडो वर्ष झाला आम्ही त्या कायद्यामध्ये राहूनच आमचा रामलल्ला कधी एकदा आहे ना त्या आक्रमणकारी असलेल्या त्या बाबरीच्या त्या ढाच्यातनं मुक्त होतोय, आम्ही वाट पाहतच होतो ना.
आणि तसं पाहायला गेलं तर आम्हाला जे स्वातंत्र्य मिळालं ते धर्माच्या आधारावर मिळालं. मग बहुसंख्य असलेल्या हिंदूंना मिळालेला जो हिंदुस्थान आहे, मग तिथं हिंदूंचं ऐकायला नको? हिंदूंच्या श्रद्धांचा मान ठेवायला नको का? हेच जर उलट पाकिस्तानमध्ये घडलं असतं तर काय म्हटलं असतं? तिथल्या कुठल्या तरी एखाद्या जुनी कुठली तरी त्यांचं प्रार्थनास्थळ असेल, समजा मशीद असेल, त्याच्यासाठी ते झगडले नसते का? आमच्या बहुसंख्य असलेल्या पाकिस्तान आहे, इथं आमचंच चालणार, आमच्या श्रद्धेला महत्त्व असणार. मग आमच्या हिंदुस्थानामध्ये बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या श्रद्धेला महत्त्व नाही का? खरं तर मी तर म्हणतो की ना, ज्या वेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याच वेळेला त्या तत्कालीन सरकारनं घोषित करायला हवं होतं की जिथं जिथं मंदिरं पाडून अन्य प्रार्थनास्थळं उभं केलेली आहेत किंवा ती मंदिरं नष्ट केली आहेत, ते पुन्हा तिथं मंदिरं बांधून त्याचं पावित्र्य जोपासलं जायला पाहिजे होतं. कारण धर्माच्या आधारावर आम्हाला हिंदुस्थान मिळालं होतं. कायदा हिंदूंसाठीच बनवायला हवा होता की नाही? आणि हिंदू कायद्याचं पालन करतातच ना. आणि हिंदू कायद्याचं पालन करतायत म्हणूनच सगळीकडे आज काय म्हणतो त्याला की आपला जो धर्म आहे, सर्व धर्म संभाव म्हणतो ना, आणि सर्व धर्म संभावाच्या नावावरती इतर धर्मियांचं लांगुलचालन केलं जात आहे. पण हा सर्व धर्म संभाव तसं पाहायला गेलं तर कोण पाळतं? हिंदूच पाळतात. का? कारण हिंदू धर्माची शिकवण आहे. हो. वसुधैव कुटुंबकम, ही संपूर्ण पृथ्वी, हे जग आमचं कुटुंब आहे. हो. आम्ही दगड, वेली, माती, नद्या, डोंगर, प्रत्येक वस्तूमध्ये आम्ही देव पाहतो. हा भाग आहे ना. त्यामुळं कसं आहे की ना, तो असं म्हणा की ना, आज मलाच माझ्या घरामध्ये माझं जे घर आहे आणि माझ्याच घरामध्ये आहे ना, मला मनासारखं वावरता येत नाही आहे किंवा मला खाण्यापिण्याला, उठण्या बसण्याला बंदी आहे माझ्याच घरामध्ये. तर तसंच झालं ना एकूण त्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हिंदूंचं. त्यामुळं हिंदूंच्या ती जी घटना आहे, तर तसं बघायला गेलं तर एक प्रकारे हिंदूंना हिंदुस्थान मिळालेलं आहे म्हणजे हिंदूंचाच कायदा, आणि त्या दृष्टीनं मग हिंदूंना अपेक्षित असंच ते व्हायला हवं असं मला तरी वाटतं. आता जे आपण कायद्याबद्दल बोलत होतो, तर मला ना नेहमी असा कायद्याचा विचार केला ना की एक मनात विचार येतो की म्हणजे कायदा नक्की काय, धर्म अधर्म नक्की काय आहे. कारण जेव्हा महाभारताचं युद्ध चालू होतं त्यावेळी पितामह भीष्म हे सगळ्या सेनेला संपवत होते पांडवांच्या. पण अर्जुन काय असतं की तो विचार करतो की माझे गुरु आहेत, मी ह्यांना कसं मारू. पण त्यावेळी श्रीकृष्ण सांगतात की नाही, तुला मारायला पाहिजे. पण तरी पण तो म्हणत असतो की कसं मारू मी, मला जमणार नाही मारता. पण ते पितामह भीष्म सगळी सेना संपवत असतात, तेव्हा श्रीकृष्ण स्वतः काय म्हणतात की तू जर त्याला मारत नाहीस ना, तर मी माझी शपथ तोडतो आणि मीच त्याला मारतो. कारण कसं असतं की एखादी गोष्ट वाईट घडते ते आपण बघणं हा पण एक प्रकारचा अधर्मच आहे असं श्रीकृष्णाने सांगितलं. आणि ते स्वतः खाली उतरले आणि चाक काढलं आणि स्वतः धावून गेले भीष्मावर. तेव्हा अर्जुनाने त्यांना पाय धरून थांबवलं की नको नको, तू म्हणतोस तेच बरोबर आहे, मी आता त्यांना मारतो म्हणून. तर ते तसंच झालं मग की ज्यावेळी कायदा असेल समोर, पण तो जर फॉलो होत नसेल नीट किंवा योग्य पद्धतीने जर होत नसेल, तर तिथे आपल्याला रूल्स तोडून तिथे पडलं तरी काही प्रश्न पडत नाही, असं त्यावेळी श्रीकृष्णाने पण करून दाखवलं होतं. कसं आहे, गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की धर्मो रक्षती रक्षिता. जो धर्माचं रक्षण करेल त्याचं रक्षण मी करेल, कारण धर्म म्हणजे मी आहे. आज म्हणजे त्यावेळेचं जर तुम्ही म्हणत असाल तर आहे ना, त्यावेळेला अत्याचारी कौरव ह्यांचा भयानक असा अधर्म वाढला होता. आणि पितामह भीष्म हे अधर्माच्या बाजूने लढत होते ना. जरी अर्जुनाला वाटलं माझे पितामह आहेत, मी त्यांना कसं मारू, पण अधर्माच्या बाजूनं असलेला तो अधर्मीच झाला. बरोबर. मग समाजाच्या रक्षणासाठी, चांगल्याच्या रक्षणासाठी भगवान श्रीकृष्ण म्हणाले तू नसेल तर मी शस्त्र उचलेन. बरोबर. तसंच प्रभू रामचंद्रांचं पहा ना, रावणाचा वध करायचा होता. रावण हा पण अत्याचारी असुरच होता. मग तसंच रावण आता सुद्धा कसं आहे ना की आम्ही म्हणतो की कायदा वेगळा, धर्म वेगळा, तसं नाही आहे. हिंदू धर्माचा जर अभ्यास केला तर चांगलं आणि वाईट, योग्य आणि अयोग्य ह्याच्यातला भेद हिंदू धर्म समजावून सांगतो, तो शिकवतो.
चांगलं काय आहे, वाईट काय आहे. आज माऊलींचं जरी उदाहरण घेतलं आपण, हिंदू धर्म बघा कसा विश्वाच्या कल्याणाचा विचार करतो. हिंदू धर्म, माऊलींनी सुद्धा ते पसायदान त्या भगवंताकडे मागितलं तर ते फक्त स्वतःसाठी, 4 भावंडासाठी, नुसतं भारतासाठी नाही. आता विश्वात्मके देव, विश्वाच्या कल्याणासाठी मागितलं ना. मग विश्व कल्याणाचा विचार जो करतो असा हा आपला हिंदू धर्म जो अनादी काळापासून आहे. मग त्या धर्माचं आचरण करणं म्हणजे कायद्याचं उल्लंघन होईल? कधीच नाही. कारण का आम्हाला योग्य काय अयोग्य काय हे कळतं. आमच्या धर्मामध्ये ते सांगितलेलं आहे. त्या दृष्टीनंच आपण आता सुद्धा जे काही आहे लोकांपर्यंत तेच पोचवण्याचा प्रयत्न करतो. आज भारत आहे, भारताचे जे कायदे आहेत तर त्याच्या कायद्यांचं पालन करणं सुद्धा आपलं देश कर्तव्य आहे. हो. पण माझ्यावर अत्याचार होतोय, एखाद्या, आता उदाहरणच घ्यायची झाली तर आहे ना, हिंदूंच्या महिलांवर लव्ह जिहादच्या माध्यमातून बऱ्याच घटना घडत आहेत. बरोबर, अजून सुद्धा सुरू आहेत. मग आम्ही आवाज उठवायचा नाही का? आमच्या माता भगिनींना ज्या पद्धतीने मारलं जातंय, आता नुकतंच आता बघा श्रद्धा वालकरचे 36 तुकडे झाले आणि तो आफताब नावाचा जो कोणी इसम आहे तो तिच्या ना दररोज 2-2 तुकडे शरीराचे अवयव घेऊन तो कुत्र्यांना किंवा जंगलात टाकत होता. मग अशा श्रद्धा वालकर सारख्या हिंदूंच्या कितीतरी माता भगिनी आज त्याला बळी पडत आहेत. मग त्या अत्याचार जो आमच्या महिलांवर होतोय, मग त्याच्या विरोधात आवाज उठवणं म्हणा, किंवा मंदिरं किंवा आमच्या देवतांचं जे विडंबन होतं आहे मग त्याच्या विरोधात आवाज उठवणं म्हणा, हा आमचा अधिकार आहे आणि तो संविधानानं दिलेला अधिकार आहे. प्रत्येकाला आपल्या धर्मभावना जोपासण्याचा, आपल्या देवतांची पूजा करण्याचा हा संविधानानं दिलेला अधिकार आहे आणि तेच आम्ही करतोय. संविधानाच्या विरोधात आपण काहीच करत नाही. साधं मी आज हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून जी सेवा करतोय, एखादं कुठं काही प्रसंग घडला तर आम्ही आंदोलनं करतो. तर आंदोलनाची जोपर्यंत पोलीस परवानगी देत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनं करत नाही. संविधानिक मार्गानं आमचं सगळं कार्य सुरू आहे. कधीही आम्ही कायदा हातात घेत नाही. कुठे एखादी घटना घडली, निवेदनं देतो आम्ही, जिल्हाधिकाऱ्यांना देतो, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन आम्ही ती निवेदनं देतो की याची दखल घेण्यात यावी म्हणून. त्यामुळं असं कधीही कुणी म्हणणारच नाही की हिंदू जनजागृती समिती ही बेकायदेशीरपणे कुठलं कार्य करते म्हणून किंवा असंविधानिक कार्य करते म्हणून. बरोबर आहे. मग आता तुम्ही त्यावेळी जेव्हा हे राम मंदिराच्या इकडे होता तर मग त्यावेळी साधू संत तुम्हाला खूप सारे भेटले असतील. तुम्ही तर एकच आम्हाला स्टोरी सांगितली ज्यांच्यावर तुम्ही स्वतः पडला होतात, पण अजून खूप जण तुम्हाला भेटले असतील ना तिकडे? बरेच. ज्या वेळेला ते कार सेवा होणार त्यावेळेला काही म्हणजे दुर्गम भागात राहणारे साधू संत सुद्धा तपश्चर्या सोडून त्या सेवेमध्ये आले होते. का? आमच्या प्रभू रामचंद्रांचं स्थान आहे, त्या सेवेमध्ये, त्या कार सेवेमध्ये माझं सुद्धा योगदान झालं पाहिजे. काही एका साधू बरोबर म्हणजे ना तिथं कडाक्याची थंडी होती आणि आम्ही त्यावेळेला तिथं चहा घेत होतो. त्यावेळेला त्या साधूंना बोलून त्यांना पण चहा दिला. त्यावेळेला ते साधू म्हणत होते की है ना, ये जो हम लोग यहाँ पे जमा हुए हैं ये भी है ना प्रभु रामचंद्र की उनकी इच्छा से हुए हैं और हमारा कल्याण प्रभु रामचंद्र जी रामलला हमारा कल्याण अवश्य करेंगे. आणि तसं पाहायला गेलं तर आध्यात्मिक स्तरावरती हिंदू जनजागृती समितीचं कार्य चालतं. आध्यात्मिक स्तरावर म्हणण्यापेक्षा जी साधना म्हणतो ना आपण, आपल्या जन्माला आल्यानंतर आपला जन्म कशासाठी आहे तर भगवंताशी एकरूप होण्यासाठी आहे, मोक्षाला जाण्यासाठी आहे, सद्गती प्राप्त करण्यासाठी आहे. मग हिंदू जनजागृती समिती ज्यांच्या प्रेरणेनं स्थापन झाली ते सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले. म्हणजे त्या गुरुमाऊलींनी जी साधना सांगितलेली आहे मग त्या साधनेच्या आधारावर आम्ही हे कार्य करतोय म्हणून त्याला आम्ही सेवा म्हणतो.
ह्याला समष्टी साधना म्हणतात. विचार करा, प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करण्यासाठी, त्या असुराचा वध करण्यासाठी ज्या वेळेला त्या लंकेवर आक्रमण केलं त्यावेळेला कोण सोबत होते? वानर, माकडसेना, वानरसेना. जर तो प्रभू रामचंद्र त्या दैवी कार्यात सहभागी झालेल्या, रामराज्य स्थापनेच्या कार्यात सहभागी झालेल्या माकडांचा आणि वानरांचा उद्धार करू शकतो, आमचा नाही होणार? तो भगवंत आमचा उद्धार करणार नाही का? मग तेच आम्हाला आमच्या गुरुदेवांनी सांगितलेलं आहे, हे कार्य दैवी आहे. ज्या ज्या वेळेला अधर्म वाढला त्या त्या वेळेला त्या अधर्माचा नाश करण्यासाठी प्रत्येक युगामध्ये त्या भगवान श्रीहरी विष्णूनं अवतार घेतला आहे. आणि ते दैवी कार्य करण्याची परमसंधी आज आम्हाला लाभलेली आहे. बरोबर. मग आता त्यावेळी जेव्हा तुम्ही ही घटना केली की तुम्ही तिकडे वर जाऊन ते तोडण्याचा प्रयत्न केलात, मग तेव्हा सरकारने परत बॅकफायर ॲक्शन पण घेतलेली असेल, मग तेव्हा काय ॲक्शन घेतली होती? त्यावेळेला असं झालं की आहे ना, आम्हाला कळलं की आहे ना, आता केंद्रातनं मिलिटरी पाठवत आहेत आणि अयोध्येमध्ये त्यावेळेला सगळे म्हणजे आहे ना, थोडंसं ताण आलेला सर्वांना की आहे ना, आधीच्या कारसेवकांवर ज्या पद्धतीने गोळ्या घातल्या गेल्या आणि गोळ्या चालवल्या गेल्या, मग त्या पद्धतीनं मग पुन्हा ती घटना घडेल का? पण कोणी घाबरलं नाही. फक्त त्याला सामोरं कसं जायचं ह्या दृष्टीनं सगळेजण विचार करत होतो. आम्ही त्यावेळेला तिथनं निघालोही. ज्या वेळेला फैजाबादला आलो, फैजाबादनं इलाहाबादला आलो, नंतर लखनौला आलो. आणि म्हणजे त्या काळामध्ये तुम्हाला सांगतो, आमच्याकडे खाण्यापिण्याचं काही साधन नव्हतं, काही म्हणजे पदार्थ नव्हते. सगळीकडे कर्फ्यू लागलेला. आम्हाला काही बातम्या कळत होत्या की देशभरामध्ये कर्फ्यू लागलेला आहे आणि सगळी अशी स्थिती. पण तुम्हाला खरं सांगू का, देवाच्या कार्यामध्ये देव सहाय्य करतो. कशी काळजी घेतो बघा. आम्ही ज्या ज्या वाटेनं आम्ही जात होतो त्यावेळेला तिथले काही स्थानिक होते जे ते आम्हाला आहे ना, रोटी, लोणचं किंवा ब्रेड किंवा असं काही काही आणून देत होते. कुणी काही नसेल तर निदान गुळाचा खडा तोंडात ठेवा म्हणायचे. अरे ते, आणि आम्हाला प्रत्येकाला तिथले स्थानिक काय संबोधायचे? रामजी. आमच्यामध्ये प्रभू रामचंद्र पाहत होते. आम्हाला इतकं भरून यायचं ना की काय प्रभू भगवंता, तू काय आम्हाला संधी दिलीस ना ही सेवा करण्याची. त्यामुळं आम्ही मग तिथून निघालो. त्याच्यानंतर मग ज्या वेळेला आम्ही मुंबईला आलो, मुंबईला सगळीकडे कर्फ्यू होता. दादर स्टेशनवरच आम्हाला अडवलं गेलं. त्याच्यानंतर मी राहायला जोगेश्वरीला, अंधेरीला. त्यावेळेला मग तिथून पण घरी आलो. घरी पण तीच परिस्थिती होती सगळीकडे, म्हणजे अगदी कर्फ्यू लागलेला होता. पण त्यावेळेला खरं सांगू का की त्या कुठल्याही परिस्थितीचा म्हणजे ताण म्हणा किंवा तसं काही काही आलं नाही. कारण का आम्हाला एकच माहीत होतं, प्रभू रामचंद्र सोबत आहेत. हो, तेच काळजी घेत आहेत. बरोबर. मग तुम्ही जेव्हा घरी आला होता, एवढ्या सगळ्या म्हणजे आपण आग्र्याहून सुटका जशी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती, तसं तुम्ही लोकांनी पण तिकडून सुटूनच आला होता एक प्रकारे. एवढ्या लांब यायचं आणि एवढे सगळे भगवंताची कृपा. तर मग त्यावेळी तुमच्या घरच्यांची रिॲक्शन कशी होती? म्हणजे तुम्हाला बघून की जसं तुम्ही म्हटलं सुरुवातीला जेव्हा तुम्ही सांगितलं की आई तुमची खूप इमोशनल झाली होती की तुम्हाला म्हणजे सांगत होती की तू जाऊ नकोस म्हणून. मग त्यांना पण अपेक्षा नसेल की तुम्ही रिटर्न याल की नाही? अगदी घरातले सगळे चिंतेमध्ये होते, कारण का वातावरण भारतातलं खूप तणावपूर्ण होतं. हो. आणि काही अफवा पण उडाल्या होत्या की ना, काही कारसेवकांना मारलंय, काही कारसेवक वाईट परिस्थितीमध्ये अडकलेले आहेत किंवा काय. त्यावेळेला मी ज्या वेळेला घरी आलो त्यावेळेला सगळ्यात आधी आई आणि बाबांनी मला घट्ट मिठी मारली आणि रडायला लागले की आहे ना, गळ्यात पडून. त्यावेळेला त्यांच्याकडे पाहून फक्त मला कृतज्ञताच वाटली की प्रभू रामचंद्रच घेऊन गेले आणि त्यांनीच आणून सोडलं सुखरूप. हो, बरोबर. आणि आजूबाजूचे सर्वजण भेटायला आले. तिथे काय काय झालं, कसं झालं, प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येबद्दल सर्व जाणून घेत होते, विचारत होते अयोध्या कशी आहे, ज्या ठिकाणी भगवंताचं बरोबर अस्तित्व आहे. बरोबर. सगळ्यांना त्याबद्दल म्हणजे
उत्सुकता लागली असेल की कसं त्या काळात सोशल मीडिया पण नव्हतं ना तेवढे. हो, काहीच नव्हतं. बरोबर. आता स्टेटसला व्हॉट्सअपचं लगेच अपडेट येतं की कुठे आहे, लगेच आता कारसेवा आता सरी टाकलं असतं की इथे आहे मी, तिथे टाकलंय. हो, हो. पण आत्ताचे जे आहेत सोशल मीडिया ते बरेचसे दिखावा म्हणूनच टाकतात की म्हणजे बरोबर. ते जस्ट तिथे आता कारसेवा आहे, व्ह्यूज येतील इंस्टाग्रामवर, आपले जास्त लोकांपर्यंत पोहोचलं. पण त्यावेळी ज्या लोकांनी केलं ते फक्त आणि फक्त श्रद्धा होती. म्हणजे तिथे त्यांचा काही दुसरा मार्गच नव्हता ना की मला इथं फॉलोअर वाढवलं की मी फेमस होईल किंवा काय. तसं काहीच त्याच्या मनात नव्हतं. बरोबर. मग ती एक वेगळी एक गोष्ट आहे. पण मग आता एवढा वर्ष तुम्ही त्यासाठी काम करत राहिलात. तुम्हीच नाही अख्खा भारत देश त्यासाठी काम करत होता आणि त्यानंतर एवढ्या वर्षांनी त्यावेळी तुम्ही एवढं सगळं करून पण ते झालं नाही काम. एक अर्धवटच झाले प्रकारे म्हणू शकतो. ते पूर्ण आता काही वर्षापूर्वी झालं. मग ते जेव्हा तुम्ही न्यूज ऐकली त्यात कसं वाटलं होतं तुमच्या सगळ्यांना? ज्या वेळेला म्हणजे त्या न्यायालयाचा निकाल आला की ना ती रामाची जन्मभूमी जे स्थान आहे ते पुन्हा त्या ठिकाणी मंदिर उभारलं जावं, त्यावेळेला खूप आनंद झाला. आणि आपण पूर्वी भारतभरातनं रामशिला त्या मंदिरासाठी काही विटांचं ज्याच्यावर राम लिहिलेलं होतं त्या शिलांचं पूजन केलेलं आणि त्या सगळ्या विटा म्हणजे त्या रामशिला अयोध्येमध्ये मंदिरासाठी पाठवल्या होत्या आणि त्याचंच भव्य असं मंदिर झालं. आणि 2024च्या 22 जानेवारीला तिथं प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना झाली. आता नुकतंच काही दिवसापूर्वी त्या रामाच्या मंदिराच्या मंदिरावरती कळसाचा जो ध्वज आहे तो आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते त्या ह्याचं अनावरण झालं आणि पूर्णत्वाला ते आता राम मंदिराचं कार्य पूर्ण झालं असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. एक ह्यामध्ये काय होतं ना की आता राम मंदिर जर झालं, रामराज्य आलं पाहिजे. हो. ते रामराज्य की जिथं सगळीकडे आनंदी आनंद असेल, कुणाला कुठल्याही प्रकारचा त्रास नसेल, कुणावर अत्याचार नसेल, कुठे भ्रष्टाचार नसेल, आमच्या माता भगिनींवर कुठेही अत्याचार होणार नाहीत, आमची मंदिरं आणि मंदिरातले भगवंत देव हे सुरक्षित असतील, त्यांची विडंबना होणार नाही. आता यासाठी आपल्याला कार्य करायला हवं. आणि मला वाटतं की आपले जे काही सगळे म्हणजे भारतभरातले आपले जे श्रोते आहेत, जे आता ऐकत आहेत, मला वाटतं सर्व हिंदूंनी राम मंदिर झालं पण आता रामराज्य येण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा. आपल्या आयुष्यातला दिवसातला किमान 1 तास तरी आपण धर्म प्रसारासाठी, धर्मरक्षणासाठी, राष्ट्ररक्षणासाठी आपण द्यायला हवा. बरोबर. आज आपण कितीतरी घटना पाहतोय ना. मध्यंतरी एक तुम्हाला सांगतो की आपल्या यवतची घटना आहे की तिथं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मूर्तीचं विडंबन झालं. तिथं कानिपनाथांचं मंदिर, त्या मूर्तीची विडंबना झाली. पौडमध्ये अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीबरोबर काही चुकीचा प्रकार घडला. तर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी थांबण्यासाठी आम्हाला रामराज्य असलेलं असं हिंदू राष्ट्र स्थापन करणं गरजेचं आहे. म्हणजे हे हिंदू राष्ट्र नुसतं हिंदूंचं नाही तर रामराज्यासारखं. आम्ही त्याला हिंदू राष्ट्र का म्हणतो? कारण आमचा हिंदू धर्मच असा आहे जो संपूर्ण जगाच्या कल्याणाचा विचार करतोय, म्हणून आम्ही त्याला हिंदू राष्ट्र म्हणतोय. ते हिंदू राष्ट्र जिथं आमच्या हिंदूंचं धर्मांतरण होणार नाही, ते हिंदू राष्ट्र जिथं आमच्या माता भगिनी लव जिहादला बळी पडणार नाहीत, ते हिंदू राष्ट्र जिथं आम्हाला हिंदूंना धर्माचरण करायला बंदी नसेल. कारण का मध्यंतरी एक घटना घडलेली दिल्ली का कुठे त्या भागामध्ये, तुम्हाला सांगतो की ना त्या घरामध्ये एखादी पूजा होती आणि बाजूला असलेल्या एका धर्मांधाने येऊन ती पूजा थांबवली. आम्हाला त्रास होतो पूजेचा म्हणून. तसंच बघायला गेलं तर पुण्यामध्ये उंडरी पिसोळी म्हणून आहे, तिथं एक गणपतीचं मंदिर आहे. तर त्या गणपतीच्या मंदिरात दर मंगळवारी आरती होते, संकष्टीला तिथं काही प्रसाद वाटप केला जातो. पण काही धर्मांधारांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की ह्या मंदिराचा घंटेचा आम्हाला त्रास होतो आणि ते मंदिर सील केलं गेलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आज कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये आतंकवादी कारवाया होत आहेत. दिल्लीमधला बॉम्बस्फोट तुम्हाला माहीतच असेल. आज आपल्या पुण्यामध्ये म्हणजे अगदी कोंढवा असेल किंवा अजून काही ठिकाणी कितीतरी ठिकाणाहून आज आतंकवादी पकडले जात आहेत. मग ह्यासाठी आम्हाला ते रामराज्य, ते हिंदू राष्ट्र पुन्हा आणणं गरजेचं आहे. कारण आमच्या बघा ना, आज
इतकी वर्ष झाले हिंदूंना हिंदुस्थान मिळालेलं आहे, पण आमचं काशी विश्वेश्वराचं मंदिर, प्रभू आमच्या भगवान श्रीकृष्णाचं जन्मस्थळ, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा शेवटची इच्छा होती काशीचा विश्वेश्वर सोडवा, अजूनसुद्धा तो तिथं त्या चुकीच्या ह्याच्यामध्ये अडकलेला आहे. म्हणजे हे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा माहीत होतं की ना जोपर्यंत आपलं स्वतःचं असं राज्य येत नाही तोपर्यंत आम्ही सुरक्षित राहणार, म्हणूनच त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मग ते कार्य आपल्याला पुन्हा करायचं आहे. बरोबर. मग ते एवढ्या वर्ष तुम्ही काम करतात संघटनेमध्ये, तर खूप चांगले एक्सपिरियन्स आले असतील संघटनेमध्ये ना? खूप छान, खूप छान. म्हणजे आहे ना, सगळ्यात पहिली गोष्ट एकच आहे की आहे ना, सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव जे आहेत, गुरुमाऊली, त्यांच्यामुळं कळलं की आहे ना, साधनेच्या स्तरावर कार्य कसं करावं, भावभक्तीच्या स्तरावर कार्य कसं करावं. भावनेच्या स्तरावर कार्य करत होतो, पण आता भगवंताच्या अखंड अनुसंधानात राहायचं आहे, त्याच्याप्रती अखंड भाव ठेवून, भक्ती ठेवून आपल्याला हे दैवी कार्य करायचं आहे, तेव्हा कुठे ते यश मिळणार आहे. कारण भगवंताचं अधिष्ठान कार्यामध्ये असायला हवं. बरोबर. मग त्याच्यासाठी जी साधना आहे स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि समाजाच्या म्हणजे ना भारतवर्ष आपल्या धर्माच्या रक्षणासाठी, धर्मसेवा, राष्ट्रसेवा करण्यासाठी, त्यासाठी भगवंताचं अधिष्ठान जे महत्त्वाचं आहे, त्यासाठी आपल्या सर्वांना अगदी भगवंताच्या चरणांची साधना करत करत आपल्याला आहे ना हे सेवा म्हणून कार्य करायचं आहे. आता यामध्ये तुम्हाला सांगतो की आता बराच पालट घडलेला आहे. आज गावागावामध्ये आम्ही ज्या वेळेला जातो त्यावेळेला आहे ना सगळेजण आदरानं पाहतात. पूर्वी हिंदू राष्ट्र हा शब्द उच्चारणं सुद्धा कठीण होतं, पण आज सगळेजण इतके जागृत झालेले हिंदू आहेत की आज त्यांना वाटतंय की आपण काहीतरी करायला हवं, पण त्यांना दिशा देण्याचं कार्य हिंदू जनजागृती समिती करत आहे. कारण एक ध्येय घेऊन काय करायला हवं आपण, ते कार्य हिंदू जनजागृती समिती करत आहे. ज्या वेळेला मला माझ्या धर्माबद्दल अभिमानच नाही आहे, तर मी धर्माबद्दल, राष्ट्राबद्दल काय करू शकणार आहे? काहीच नाही. जर धर्म टिकला तर राष्ट्र टिकणार आहे, आणि राष्ट्र टिकलं तर आपण टिकणार आहोत. मग तसंच आज धर्म लोकांपर्यंत पोचावा यासाठी हिंदू जनजागृती समिती धर्मशिक्षण वर्ग सुरू केलेले आहेत. आज कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये अर्बन नक्षलवाद जो म्हणतो आपण, अर्बन नक्षलवाद इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये फोफावलेला आहे की आमच्याच हिंदू तरुण तरुणींचं बुद्धिभेद करून त्याची दिशाभूल केली जाते. त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी. एका ठिकाणी एक व्याख्यान होतं माझं, त्यावेळेला तिथं आहे ना एक कॉलेजमधले एक ग्रुप आलेला, आणि त्यातल्या त्या एका मुलीनं मला काय विचारलं ना, तुम्ही इतकं सांगता तर त्या शंकराच्या पिंडीवर जे दूध वाहतो ते पलीकडे गटरात जातं, ते वाया जात नाही का? मग तेच आम्ही जर आपण कुठल्या गरिबाला दान केलं, त्याचं पोट भरेल, पुण्य मिळणार नाही का? म्हणजे ही जी अधोगती आहे ना, की आम्ही आधुनिक झालोय. आधुनिकता म्हणजे स्वैराचार म्हणजे आधुनिकता नाही ना, लक्षात आलं. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावरती स्वैराचार वाढलेला आहे. पण आज जर मला त्या शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक केल्यामुळं मला आणि माझ्या कुटुंबाला आध्यात्मिक स्तरावर काय लाभ होणार आहे हेच माहीत नाही, तर मला त्याची उत्तर देता नाही येणार. मंदिरामध्ये नंदी का असतो, कासव का असतो, विठ्ठलाला तुळसच का व्हायची, शंकराला बेलच का व्हायचा? आम्ही कधीही, आता मोदक म्हटल्यानंतर मिठाई आहे ना, विठ्ठलाला प्रसाद म्हणून दाखवतो का, नैवेद्य म्हणून? गणपतीलाच का बरं? काय कारण आहे? मारुतीला तेलच का व्हायचं? म्हणजे आमचा धर्म आम्हाला अजूनपर्यंत माहीत नाही आहे. अध्यात्म खूप लांबची गोष्ट आहे. त्यामुळं हे अर्बन नक्षलवादी जे स्वतःला उच्च साहित्यिक म्हणवतात किंवा अजून कोणी, तर मग हे असा बुद्धिभेद करून आम्हाला धर्मापासून दूर नेण्याचं जे षडयंत्र सुरू आहे त्याच्या विरोधामध्ये आपली हिंदू जनजागृती समिती कार्य करते. अशा अनेक क्षेत्रामध्ये जे चाललेलं आहे, तर ती धर्मसंस्थापना, धर्मशिक्षित व्हावे हिंदू, यासाठी आपलं कार्य सुरू आहे. बरोबर. तर असंच तर तुमचं कार्य सुरू राहावं, आणि आज खरंच म्हणजे लोकांना माहिती पडेल की काय त्या काळात घडलं होतं आणि कसं हे राम मंदिर जे आपल्याला एवढं मोठं दिसतंय ते त्या काळामध्ये कशी त्याची सुरुवात झाली होती. धन्यवाद सर, तुम्ही आमच्या पॉडकास्ट चॅनलवर आलात आणि लोकांना गाईड केलं
आणि ज्या काही गोष्टी सांगितल्यात त्या तुमच्या पर्सनल एक्सपिरियन्समधून होत्या आणि त्या लोकांना नक्कीच प्रेरणादायी ठरतील अशी मला आशा आहे आणि लोक नक्कीच तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्या ऐकून त्याला फॉलो देखील करतील. तर पुन्हा एक धन्यवाद. खूप खूप कृतज्ञता. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.